मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये ऑफिसमध्ये शौनक माऊला बोलतो, आज मला तुला भेटावंसं वाटत होतं, तुला स्वारी बोलायचं होतं, खरंच तू खूप छान आहेस. शौनक सांगतो, मी तुझ्यासाठी लंडनवरून घड्याळ गिफ्ट आणलं होतं, पण ते रस्त्यात पडलं कुठंतरी. तेव्हा माऊला तिला सापडलेल्या घड्याळाची आठवण होते, तर माऊ हसत असते. तर शौनक बोलतो, तू बोलत का नाहीस? तसंही मला फार बडबड करणाऱ्या मुली आवडत नाही. तेवढ्यात माऊच्या डोळ्यामध्ये कचरा जातो. तर शौनक माऊच्या डोळ्यातील कचरा काढण्यासाठी तिच्याजवळ जातो. तेवढ्यात दिव्या तिथे पोचते आणि सर्व काही बघते आणि शौनकवर ओरडते. काय चाललं आहे विचारते. तर शौनक बोलतो, तिच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं. तर दिव्या म्हणते, तुला नेहमी कारणंच द्यायची असतात. अशा फालतू मुली श्रीमंत मुलांना आपल्या प्रेमात अडकवतात. दिव्या माऊला ओरडते, तर शौनक दिव्याचा हात खेचतो. तर दिव्या माऊला हाताने खेचून बाहेर ओढते आणि तिथून निघायला सांगते. तर माऊ खूप रडत असते. तर दिव्या म्हणते, रडायचं नाटक करू नकोस, लगेच इथून निघायचं. तर माऊ रडत तिथून निघून जाते. त्यानंतर शौनक दिव्याला केबिनमध्ये खेचून आणतो आणि म्हणतो, ती इथे काय करत होती हे तुला माहीत नसताने तू तिच्यावर ओरडलीस का? तेव्हा दिव्या म्हणते, तू फक्त माझा आहेस, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मुलीला मी बाहेर खेचू शकते. शौनक, आपलं लग्न ठरलं आहे हे तू विसरला नाहीस ना? माझ्यापेक्षा तुला त्या मुलीचा खूप पुळका आहे. तू माझी बाजू घेऊन कधी तिला बोललास का? तर शौनक बोलतो, दिव्या तुझा सर्व गैरसमज आहे, आमच्या दोघांमध्ये असं काही नाही. तर दिव्या म्हणते, पुन्हा ती मुलगी तुझ्या आसपास दिसली तर याद राख, असे म्हणून दिव्या तिथून रागात निघून जाते. तर इकडे अक्षराचं लग्न ठरवण्यासाठी पाहुणे घरी आलेले असतात. तर विलासची आई म्हणते, आम्ही सोन्याचं ब्रेसलेट बनवण्यासाठी टाकलं आहे. तेवढ्यात माऊ घरी पोचते. माऊला बघून मुलाचे वडील विचारतात, ही कोण मुलगी आहे? विलासराव, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की तुम्हाला आणखी एक मुलगी आहे? तेव्हा उमाची सासू म्हणते, ती काय माझी नात नाही, ती कामवाली पोरगी आहे. हे ऐकून माऊला खूपच वाईट वाटतं. उमा माऊला घेऊन स्वयंपाकघरामध्ये जाते. त्यानंतर मुलाची आई स्वयंपाकघर बघण्यासाठी निघते. तर इकडे उमा माऊला म्हणत असते, आजी बोली त्याचं मला पण वाईट वाटलं. स्वतःच्या बहिणीचा साखरपुडा तू तुझ्या डोळ्यांनी बघू शकणार नाही. माझा जीव तुझ्यासाठी खूप तुटत आहे. आई असून सुद्धा मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तर माऊ उमाचे डोळे पुसत असते. उमा म्हणते, तुझ्यात काय कमी आहे? फक्त बोलता येत नाही तुला. हे सर्व बोलणे मुलाची आई ऐकत असते. तेव्हा उमा माऊला म्हणत असते, सगळ्या जगाला ओरडून सांगावं वाटतं मला, ही आमची मोलकरी नाही, मुलगी आहे. हे ऐकताच मुलाची आई टाळ्या वाजवते आणि म्हणते, बरं झालं मी आत आले. आम्हाला वाटलं होतं हे साध्या सरळ माणसांचं घर आहे, पण तुम्ही तर आम्हाला फसवायला निघालात. तर उमा त्यांची माफी मागते. मुलाची आई बाहेर आल्यानंतर म्हणते, आपण एक क्षणही इथे थांबायचं नाही. हा साखरपुडा विसरा, हे लग्न मोडलं. तर काय झालं सर्वजण विचारतात. तर माऊ यांची मोलकरी नसून त्यांची मुकी मुलगी आहे, मुलाची आई सर्वांना सांगते. तर मुलाचे वडील म्हणतात, असल्या घराशी सोयरीक नकोच. विलासराव, तुम्ही तर खोटारडे निघालात. ज्या माणसाला मुलीची लाज वाटते तो माणूस मुलीला संस्कार काय देऊ शकणार? यांचं खानदानच निर्लज्ज आहे. तर विलास त्यांच्यावर ओरडतो, पाटील खानदानाबद्दल बोललात ना तर तंगडे तोडून इथेच टाकेन. खानदानापेक्षा मला मुलगी महत्त्वाची नाही. तेवढ्यात माऊ घरातून पळत येते आणि पाहुण्यांची माफी मागत असते. उमा पाहुण्यांसमोर पदर पसरते, परंतु पाहुणे लग्न मोडून तिथून निघून जातात. त्यानंतर विलास म्हणतो, त्या मुकीचं नुसतं तोंड पाहिलं तर बहिणीचं लग्न मोडलं. जर तिला खानदानाचं नाव मिळालं तर छप्पर कोसळेल डोक्यावर. तर अक्षरा माऊकडे रागात बघत असते. तर विलास म्हणतो, आता मी त्यांच्यासाठी काहीच करणार नाही. इथून पुढे त्या पोरीशी कुणीही काहीही संबंध ठेवायचा नाही. तिच्याशी एक शब्द बोलायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. इकडे शौनक आर्याला म्हणतो, दिव्याचा स्वभाव दिवसेंदिवस विचित्र होत चालला आहे. ती मुलगी आज ऑफिसला आली होती. ऑफिसमध्ये घडलेलं सर्व शौनक आर्याला सांगतो. मला कंटाळा आलाय दिव्याचा, मला नाही आवडत ती, शौनक आर्याला म्हणत असतो. तर आर्या म्हणते, घरामध्ये तुमच्या एंगेजमेंटची तारीख ठरत आहे. तुला जर दिव्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर तू अगोदरच निर्णय घे. इकडे अक्षरा खूप रडत असते. तर माऊ तिथे येते. अक्षरा माऊला म्हणते, मला वाटलं होतं आता माझी या पिंजऱ्यातून सुटका होईल, परंतु तुला माझा आनंद बघवला नाही.
तुलाही असं वाटतं ना तुझ्यासारखं आजीबाबांच्या शिव्या खात मी इथेच मरावं. बाबा आता माझं लग्न कधीच करणार नाही. मी पण या घरात खितपत राहणार. माझं लग्न तुझ्यामुळं मोडलं हे सगळं तुझ्यामुळं झालं. बाबा बरोबर म्हणतात तू अपशकुनी आहेस. आणि हे ऐकताच माऊ गोठ्यामध्ये जाऊन रडत बसते. इकडे दिव्या घरी आल्यानंतर घरातील सर्व वस्तू फेकू लागते. तेवढ्यात कल्याणी तिथे येते. तर कल्याणी दिव्याला म्हणते शौनकला लहानपणापासून मदत करण्याची सवय आहे. तुझा सर्व गैरसमज आहे. तू कुठे आणि ती मुलगी कुठे? शौनक फक्त तुझाच आहे. तुझी आणि त्या मुलीची तुलना कधीच होऊ शकत नाही. शौनक तुला सोडून कुठेही जाणार नाही. तर दिव्या विचार करते तिची माझी पायाजवळ उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही. मी त्या भिकारी मुलीचा विचार का करत आहे? पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत की शौनक आणि माऊची पुन्हा भेट होणार आहे आणि शौनक माऊला गुलाबाचे फूल देणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी मराठी नाते या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.